सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर स्टार्ट केला होता. थर्मोडायनॅमिक्सचा आपण थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, त्यानंतर झिरोथ लॉ हा आपण एक्सप्लेन केला होता. ओके, थर्मोडायनॅमिक्सची आपण डेफिनेशन बघितली होती आणि झिरोथ लॉ. आजचा जो आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे पॉझिटिव्ह वर्क अँड निगेटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क पिस्टन केव्हा डन करणार आणि निगेटिव्ह वर्क हा पिस्टन केव्हा डन करणार, हा आजचा आपला मेन टॉपिक आहे. ओके, तर आधी तुम्ही क्वेश्चन नोट करा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नोट करा. एक्सप्लेन द वर्क डन बाय पिस्टन. एक्सप्लेन द पॉझिटिव्ह वर्क done by piston. Explain the positive work done by piston with a neat label diagram. With a neat label diagram. Okay, आता जो आपला पिस्टन आहे, या पिस्टन वर पॉझिटिव्ह वर्क केव्हा डन होणार हे आपल्याला डायग्रामच्या थ्रू एक्सप्लेन करून दाखवायचं आहे. तर डायग्राम सुद्धा ड्रॉ करू नका, पहिले मी जे सांगतो त्याकडे फक्त केअरफुली लक्ष द्या. हा घेतला मी पिस्टन. कंडिशन बिफोर ही कंडिशन आफ्टर, आणि हे याच डायरेक्शन मध्ये आपलं मोशन ऑफ पिस्टन. मोशन ऑफ पिस्टन. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी तुम्हाला मोशन ऑफ पिस्टन दाखवलं आहे, हे अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. कोणत्या डायरेक्शन मध्ये? अपवर्ड. बघा, पिस्टन या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे. याच मिनिंग का जेव्हा पिस्टन आपला अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार, ते राहणार पॉझिटिव्ह वर्क. आता पिस्टन अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह केव्हा होणार? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. जर यामधला गॅस जर एक्सपांड झाला, गॅस काय झाला आपला? एक्सपांड. गॅस एक्सपांड झाला तर पिस्टन काय होणार? अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार. गॅस जर आपला कॉम्प्रेस झाला, गॅस काय झाला आपला? कॉम्प्रेस, तर हाच पिस्टन आपला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार. यस ऑर नो? हा झाला सिंपलचा कन्सेप्ट. आता आपल्याला एक्सप्लेन काय करायचं आहे? पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. ओके, सो फर्स्ट आपण एक आयडियल गॅस कन्सिडर करू, एनक्लोज इन अ सिलेंडर. आयडियल गॅस कन्सिडर केला, एनक्लोज इन अ सिलेंडर विथ मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. पिस्टनची प्रॉपर्टी कोणती किंवा पिस्टनची मी कॅरेक्टरिस्टिक्स कोणती कोणती सांगितली? पिस्टन हा मुव्हेबल आहे, मासलेस आहे आणि फ्रिक्शनलेस आहे. आयडियल गॅस घेतला आपण, सिलेंडर मध्ये एनक्लोज केला. त्या सिलेंडरवर जो पिस्टन आहे हा आपला मुव्हेबल आहे, मासलेस आहे आणि फ्रिक्शनलेस आहे. ओके, आफ्टर दॅट अज्युम द गॅस इज एक्सपांडिंग. आता आपण अज्युम केलं का तो जो गॅस आहे तो काय होत आहे? एक्सपांड होत आहे. ड्युरिंग दिस एक्सपान्शन द गॅस मॉलिक्यूल स्ट्राईक ऑन द पिस्टन. जेव्हा आपला गॅस हा एक्सपांड होणार, तेव्हा हे गॅस मॉलिक्यूल या पिस्टनवर काय होणार? स्ट्राईक होणार. Therefore, the piston is moved through a finite distance. Piston is moved at a finite distance, which is known as positive work done by the piston. पिस्टन आपला मूव्ह झाला at a finite distance, त्यालाच आपण काय म्हणतो? पॉझिटिव्ह वर्क डन बाय द पिस्टन. एकदम सिंपल टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा पुन्हा ऐकून घ्या. कन्सिडर अन आयडियल गॅस. Consider an ideal gas enclosed in a cylinder with movable, frictionless, massless piston as shown in figure.
assume that the gas is expanding. Assume that the gas is expanding. Due to this expansion, the gas molecule is strike on the piston. Therefore, the piston is moved at a finite distance as positive work done by the piston. ओके, सिंपल टॉपिक होता. आधी तुम्ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. व्हिडिओ थोड्या वेळाने ग्रुपवर येणारच. तेव्हा an ideal gas, consider an ideal gas enclosed in a cylinder with a movable, massless and frictionless piston as shown in figure. Next point लिया. Assume that the gas is expanding. Assume that the gas is expanding. Therefore, the gas molecule strike on the piston. Therefore, the gas molecule strike on the piston. जसा आपला गॅस एक्सपांड होणार, हे गॅस मॉलिक्यूल या पिस्टन वर जाऊन काय होणार, स्ट्राइक होणार. ओके, लास्ट पॉइंट. Therefore, the piston is moved. Therefore, the piston is moved at finite distance. Therefore, the piston is moved at a finite distance, which is known as positive work done by the piston. Which is known as positive work done by the piston. Okay. विद्यार्थी मित्रांनो, जस्ट आपला टॉपिक झालाय आता एक्सप्लेन द पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. नेक्स्ट क्वेश्चन लिहा विद्यार्थी मित्रांनो. एक्सप्लेन द निगेटिव्ह वर्क. एक्सप्लेन द निगेटिव्ह वर्क on the piston. Explain the negative work on the piston with a neat label diagram. आता डायग्राम कडे लक्ष द्या. आधी आपण पिस्टन मूव आउट केला होता. मूव आउट का बरं? कारण गॅस आपला जेव्हा एक्सपांड होत होता, गॅस काय होत होता, एक्सपांड. तर गॅस मॉलिक्यूल पिस्टन वर स्ट्राइक होत होते आणि पिस्टन मूव्ह होत होता. आता मोशन ऑफ पिस्टन काय आहे, डाऊनवर्ड, या डायरेक्शन मध्ये, म्हणजे अपोजिट. यामध्ये काय होणार आहे, हा जो पिस्टन आहे, हा पिस्टनला जेव्हा मी डाऊनवर्ड मध्ये पुश करणार, पिस्टनला जेव्हा मी काय करणार आहे, पुश, तर पिस्टन मोमेंटम देणार गॅस मॉलिक्यूलला. एक्सपांड मध्ये वेगळं झालं, गॅस मॉलिक्यूल नी मोमेंटम दिलं पिस्टनला. आता पिस्टन मोमेंटम देणार गॅस मॉलिक्यूलला. छोटासा कन्सेप्ट आहे, चांगल्या प्रकारे लक्ष द्या. पॉझिटिव्ह वर्क म्हणजे गॅस मॉलिक्यूल गिव्स द मोमेंटम टू द पिस्टन. गॅस मॉलिक्यूल पिस्टनला मोमेंटम देत आहे.
आता काय होणार, पिस्टन गॅस मॉलिक्यूलला मोमेंटम देणार, तो म्हणजे निगेटिव्ह वर्क. डायग्राम मध्ये फक्त मोशन ऑफ पिस्टन या डायरेक्शन मध्ये दिलं. लिहायचं कसं आहे ऐकून घ्या. आधी आपण एक सेम आयडियल गॅस एनक्लोज करू सिलेंडर मध्ये विथ मुव्हेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन. सेम पॉइंट. सेकंड, जेव्हा हा पिस्टन आपण पुश करू, when the piston is pushed, the volume of gas is decreases. आता या पिस्टनला जर मी पुश केलं तर व्हॉल्यूम ऑफ गॅस काय होणार, डिक्रीज होणार. Therefore the piston gives the momentum to the gas molecule. पिस्टनला जर मी पुश करत आहो तर इथला जो गॅसचा व्हॉल्यूम आहे तो डिक्रीज होणार. याचंच मिनिंग, हा पिस्टन मोमेंटम कोणाला देत आहे, गॅस मॉलिक्यूलला. Therefore the negative work is done by the piston during the compression. एक्सपान्शन मध्ये काय झालं होतं, गॅस मॉलिक्यूलनं मोमेंटम दिलं पिस्टनला. गॅस मॉलिक्यूल कोणावर स्ट्राईक झाले, पिस्टनवर, म्हणून पिस्टन मूव्ह झाला. आता वेगळं आहे, मी पिस्टनला पुश केलं आणि पिस्टननी मोमेंटम दिलं गॅस मॉलिक्यूलला, म्हणून निगेटिव्ह वर्क. पुन्हा एकदा लक्ष द्या. पहिला पॉइंट सेम, कन्सिडर एन आयडियल गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर विथ movable massless frictionless piston. Second, when the piston is pushed, the volume of gas is decreases. जो गॅस होता, जो व्हॉल्यूम होता गॅसचा, तो काय होणार, डिक्रीज होणार. Therefore the piston gives the momentum to the gas molecule. It means the negative work is done by the piston during the compression. म्हणजे कॉम्प्रेशनच्या वेळेस निगेटिव्ह वर्क डन होते आणि एक्सपान्शनच्या वेळेस पॉझिटिव्ह वर्क डन होते. ओके, नाउ राइट डाउन. फर्स्ट पॉइंट as it is. Consider an ideal gas. Consider an ideal gas enclosed in a cylinder with movable massless and frictionless piston as shown in figure. Next point, when the piston is pushed, the volume of gas is decreases. जेव्हा पिस्टनला पुश करू, व्हॉल्यूम ऑफ गॅस काय होणार, डिक्रीज होणार. नेक्स्ट पॉइंट, therefore the piston gives the momentum. To the gas molecule. पिस्टन मोमेंटम देता है गैस मॉलिक्यूल ला. ओके, therefore piston gives the momentum to the gas molecule. Last point, it means the negative work is done by the piston. It means the negative work done by the piston during the compression. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक होता एक्सपान्शन म्हणजे कॉम्प्रेशन असलं तर निगेटिव्ह वर्क. ओके, tomorrow we start a new topic. Thank you.